आता नशीबवाला कमनशिबी झाल्यावर काय करायचं हा प्रश्न ज्याचा त्यानं सोडवायचा आहे। 2014ला मोदींच्या टीममध्ये असलेल्या प्रशांत किशोर या नावाची चर्चा देशभर झाली। अब की बार मोदी सरकार म्हणत त्यांनी काँग्रेसला थेट 44 जागांपर्यंत खाली खेचण्यासाठी मदत केली। मधल्या काळात प्रशांत किशोर यांनी काँग्रेससोबतही काम केलं। आता ते आंध्रामध्ये आणि तेलंगणामध्ये जगनमोहन रेड्डींसाठी स्ट्रॅटेजी प्लॅन करतात। निवडणुका लोकांमध्ये लढायच्या असतात आणि सोशल प्लॅटफॉर्म आणि परसेप्शन क्रिएशनमधूनही। आता याच किशोर यांनी एक सर्वे केलाय ज्यात पंतप्रधान म्हणून मोदींना सर्वाधिक पसंती असल्याचं समोर आलंय। पाहूयात माझाचा स्पेशल रिपोर्ट। अब की बार 2 साल का बच्चा भी बोलता है। 2014ची टॅगलाईन 2019च्या निवडणुकीत रिपीट होण्याची शक्यता आहे। मैंने कसम उठाई है, मैं देश नहीं बिखरने दूंगा, मैं देश नहीं मिटने दूंगा। लोकसभा निवडणुकीला उणेपुरे 8 ते 9 महिने उरलेत आणि त्याआधी प्रशांत किशोर यांच्या इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटीनं सर्वे केलाय ज्यात नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणून सर्वाधिक लोकांनी पसंती दिली आहे, तर राहुल दुसऱ्या स्थानावर आहेत। आकडेच बघायचे झाले तर नरेंद्र मोदींना 48%, राहुल गांधींना 12%, अरविंद केजरीवालांना 9.3%, अखिलेश यादवांना 60%, ममतांना 4.2%, तर मायावतींना 3.1% लोकांनी पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे। आता नोटाबंदीनं झालेलं नुकसान, पेट्रोलच्या दरांचं एव्हरेस्ट आणि घसरता रुपया यामुळे लोकांचं कंबरडं मोडलेलं असतानाही मोदींना पसंती का मिळतेय हे कोडच आहे। मला वाटतं की राज्यातलं आघाडीचं सरकार असेल की ना मग मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखालचं UPAचं सरकार असेल, या दोन्हीही सरकारच्या शेवटच्या काळातले जर सर्वे आपण बघितले तर पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांना पसंती भरपूर चांगली मिळत होती। महाराष्ट्रातही पृथ्वीराज चव्हाण हे शेवटच्या सर्वेपर्यंत आघाडीवर होते, परंतु सरकारमध्ये सत्तांतर झालेलं दिसलं, त्यामुळे फक्त आत्ताच त्याच्यावरनं आधार बांधणं किंवा त्याच्यावरनं बहुमत स्पष्ट मिळेल असं म्हणणं थोडंसं घाईचं ठरेल। दुसरीकडे मोदींच्या राज्यात राहुल गांधींचा परफॉर्मन्स उत्तम होता। कर्नाटकात जागा कमी मिळूनही काँग्रेसनं JDSला सोबत घेऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं। तरीही राहुल कन्व्हिन्सिंग का वाटत नाहीत? भाजपा विरोधी जी आघाडी व्यापक आघाडी उभी राहणार आहे त्यात नेमके घटक पक्ष कोण येणार आणि त्या घटक पक्षाचं नेतृत्व कोण करणार आणि ते स्टेबल आणि क्रेडिबल याला सक्षम किंवा विश्वासार्ह पर्याय देऊ शकतात की नाही हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत मला वाटतं की राहुल गांधी स्पर्धेत आहेत असं म्हणता येणार नाही। खरं तर सर्वे अनेकदा चुकतात, हुकतात, कारण त्यांचं सॅम्पल अगदीच कमी असतं। पण प्रशांत किशोर यांच्या इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटीनं 57 लाख लोकांशी बातचीत केली आहे। 850 पैकी 712 जिल्ह्यात सर्वे केला। 55 दिवस सर्वेचं काम सुरू होतं, ज्यात देशातील 923 लोकांबद्दल विचारणा झाली। इंडियन पॉलिटिकल ऍक्शन कमिटीच्या सर्वेबद्दल लोकांना शंका सुद्धा आहे, कारण 2014ला किशोर यांनी मोदींसाठीच काम केलं होतं हे विसरता येणार नाही। खरं तर शेतमालाचे घसरलेले दर, पेट्रोल डिझेलचा भडका, वाढती महागाई, घसरलेला रुपया आणि आरक्षणासाठीची आंदोलनं यामुळे देशात खरं तर अस्वस्थता दिसते। मात्र तरीही लोकांना जर मोदीच हवे असतील तर ही पर्याय नसल्यानं केलेली निवड आहे की मोदींच्या धोरणांवरचा विश्वास हे निवडणुकीचे आकडेच सांगू शकतील। कॅमेरा पर्सन अनिल सनगरे सोबत ब्युरो रिपोर्ट ABP माझा।